नमस्कार. आपलं स्वागत आहे. आज आपण एका अत्यंत प्रभावशाली व्यक्तिमत्वावर बोलणार आहोत. हो. अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ. अगदी. आपल्याकडे स्वामी समर्थ एक अलौकिक जीवन प्रवास यातील काही उतारे आहेत बरं. ज्यांच्या आधारावर आपण ही चर्चा करणार आहोत. बरोबर. आपला उद्देश आहे स्वामी समर्थांचे जीवन, त्यांचे उपदेश आणि काय म्हणतात त्याला आजही टिकून असलेला त्यांचा प्रभाव समजून घेणे. हो, नक्कीच. चला तर मग सुरुवात करूया. स्वामी समर्थ हे दत्त संप्रदायातील एक मोठे संत मानले जातात. हो. अनेकांच्या श्रद्धेनुसार ते श्री दत्तात्रेयांचे अवतारच आहेत. हो. आणि त्यांना अक्कलकोट स्वामी समर्थ म्हणूनच जास्त ओळखलं जातं, नाही का? अगदी. त्यांच्या नावातच अक्कलकोट जोडलं गेलंय. आणि त्यांच्या जन्माबद्दलची गूढता आहे, म्हणजे ते नक्की कधी, कुठे जन्म झाला. त्याची नेमकी माहिती नाहीये. हो, ती उपलब्ध नाही. आणि हेच त्यांच्या व्यक्तिमत्वाला आणखी म्हणजे अलौकिक बनवतं. बरोबर. त्यांच्या सुरुवातीच्या काळात त्यांनी बराच प्रवास केला नाही का? महाराष्ट्र, कर्नाटक. हो, आंध्र प्रदेशातही. आणि या प्रवासात त्यांनी लोकांना अध्यात्म, भक्ती आणि नीती शिकवली. आणि मग ते स्थायिक झाले ते अक्कलकोटला. हो, सोलापूर जिल्ह्यात. जवळपास 22 वर्ष ते तिथे राहिले. आणि तेच त्यांच्या कार्याचं मुख्य केंद्र बनलं. त्यांच्या शिकवणुकीचा गाभा काय होता? म्हणजे आपल्या श्रोत्यांमध्ये काय सांगितलंय? मुख्य म्हणजे साधेपणा, भक्ती आणि सेवा या 3 गोष्टींवर त्यांचा भर होता. आणि त्यांची ती सर्वात प्रसिद्ध शिकवण आजही अनेकांना आठवते. हो, भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे वाक्य म्हणजे खरंच एक मोठं आश्वासन आहे. लोकांना खूप बळ मिळतं यातून. अगदी. केवळ आश्वासन नाही, ते एक प्रकारे आध्यात्मिक बळ देणारं सूत्रच आहे. त्यासोबतच सत्य, सदाचार हे जीवनाचे आधार आहेत. अहंकार आणि लोभ टाळायला हवा. बरोबर. आणि गुरुभक्ती, नामस्मरण यातून मोक्ष मिळतो हे पण त्यांनी सांगितलं. त्यांच्या रोजच्या आयुष्यातले पण काही किस्से आहेत नाही का? म्हणजे ते चोळप्पाच्या मुलांसोबत गोट्या खेळायचे म्हणे. हो, तो एक रंजक प्रसंग आहे. त्यात पण त्यांनी एक महत्वाची गोष्ट शिकवली. काय? ते म्हणाले, जिंकायचं असेल तर नेम अचूक पाहिजे. म्हणजे एकाग्रता. कोणतेही काम करताना लक्ष केंद्रित करणं किती महत्वाचं आहे हे त्यांनी खेळातून दाखवलं. अच्छा. आणि असाच एकाग्रतेचा मुद्दा आला होता चोळप्पाच्या सासूच्या बाबतीत पण, नाही का? हो, अगदी. ती पारायण करत होती आणि मुलांच्या खेळण्याचा आवाज येतो म्हणून तक्रार केली. तेव्हा स्वामी म्हणाले, अग्र पारायण करताना खेळाचा आवाज ऐकू तरी कसा येतो? मन देवाजवळ हवं ना. म्हणजे परत तोच मुद्दा, एकाग्रता. आणि हे पण की बाह्य गोष्टींपेक्षा म्हणजे सोवळं ओवळं यापेक्षा आंतरिक श्रद्धा महत्वाची. बरोबर. कर्मकांडात जास्त अडकू नका असं त्यांनी सुचवलं. त्यांच्या चमत्कारांबद्दलही खूप लिहिलं गेलंय. आजार बरे करणं, लोकांना संकटातून वाचवणं वगैरे. हो, अनेक आखा आहे. पण त्यातही एक बोध आहे. जसं तो घोलप स्वामीचा किस्सा. हां, सांगा ना थोडं. घोलप स्वामी म्हणून एक व्यक्ती होती ज्यांच्याकडे काही शक्ती होत्या, म्हणजे काही विशेष शक्ती. अच्छा. त्यांनी काय केलं? मातीचं सोनं करून वामनबुवा नावाच्या एका स्वामी भक्ताला प्रभावित करायचा प्रयत्न केला. पण वामनबुवा? वामनबुवा आपल्या गुरुवर म्हणजे स्वामींवर खूप निष्ठावान होते. ते प्रभावित झाले नाहीत. मग घोलप स्वामी चिडले आणि त्यांनी वामनबुवांवर दगड फेकला, सूड म्हणून. पण तो दगड उलट त्यांच्यावरच पडला आणि ते जखमी झाले. अरे बापरे. तेव्हा त्यांना स्वामींच्या खऱ्या शक्तीची, सामर्थ्याची जाणीव झाली. आणि मग स्वामींनी त्यांना काय सांगितलं? स्वामींनी त्यांना बोध दिला. आपल्याकडे जे सामर्थ्य आहे, जी शक्ती आहे, तिचा उपयोग लोकांच्या कल्याणासाठी करायचा असतो. स्वतःची प्रतिष्ठा वाढवण्यासाठी नाही. अगदी. हा खूप महत्वाचा धडा आहे. शक्तीचा योग्य वापर कसा करावा. खरंच खूप मोठा संदेश आहे हा. स्वामींनी मग 1878 साली श्रावण वद्य त्रयोदशीला अक्कलकोटमध्ये देह ठेवला. हो, आणि त्यांचं समाधीस्थळ आजही लाखो लोकांसाठी एक मोठं श्रद्धा केंद्र आहे. त्यांच्यावर आधारित स्वामी चरित्र आहे, अभंग आहेत, कथामाला आहेत. हो, या सगळ्या साहित्यातून त्यांचं कार्य, त्यांचे विचार आजही लोकांपर्यंत पोहोचतात. तर या सगळ्या चर्चेतून आपण काय म्हणू शकतो? स्वामी समर्थ हे फक्त एक ऐतिहासिक संत नाहीत. नाही, अजिबात नाही. ते श्रद्धा, आश्वासन आणि आचरणात आणता येईल अशा अध्यात्माचं प्रतीक म्हणून आजही जिवंत आहेत लोकांच्या मनात. आणि तो संदेश, भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, हा आजही लाखो भक्तांसाठी खूप मोठा मानसिक आणि आध्यात्मिक आधार आहे.
श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ हा जयघोष आपण आजही ऐकतो. जाता जाता एक विचार मनात येतोय. स्वामींनी बाह्य कर्मकांडांपेक्षा किंवा शक्तीच्या प्रदर्शनापेक्षा आंतरिक एकाग्रता आणि जनकल्याण यावर भर दिला. हो.